समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की आपल्या देवघरामध्ये अशा 3 वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याला आणि धान्याला कधीच कमतरता राहत नाही। भरपूर प्रमाणात असं धान्य आपल्या घरामध्ये धनधान्य हे वाढत जातं। पण त्या वस्तू कोणत्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं मागचं कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की ह्या वस्तू ठेवल्याने खरंच आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते का, आपल्या घरामध्ये पैसा अडका येत असतो का, ते याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघावा। बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे असं आपण खूप देव करत असतो, देवाची पूजा आराधना करत असतो, उपासना करत असतो, पण आपल्याला त्याच्यासोबत कष्ट सुद्धा करायचे असतात। हे जे काही उपाय आपण तुम्हाला सांगितले जातात तर त्याच्या मागचं कष्ट असतं। आपल्याला खूप प्रमाणात कष्ट करायचा असतो, मेहनत करायची असते, राब राबायचं असतं। पण असं काही असतं की आपण खूप राबून सुद्धा कष्ट करून सुद्धा जे कष्टाचे पैसे आहेत ते सुद्धा आपल्या हातामध्ये राहत नाही, ते असेच जातात, म्हणजे वायफट खर्च होतात। तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात ते करायचे असतात। पण तुम्ही असं म्हणणार की नुसतं उपाय केले आणि आपल्याला भरपूर प्रमाणात पैसा आपल्या घरामध्ये येईल, तर असं नाही। आपल्याला त्याच्यासोबत कष्ट सुद्धा करावे लागेल, राबावं सुद्धा लागेल आणि मग त्याच्यामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। आणि ह्या ज्या 3 वस्तू आहेत जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या, हा उपयोग आपण केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, धनामध्ये बरकत येते, धनधान्य आपल्या घरामध्ये त्याची बरकत असते आणि आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते। पण आता ह्या वस्तू कोणत्या आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। फक्त हे जे उपाय ज्या वेळेस आपण करणार त्यावेळेस आपल्याला खूप मनोभावेने आणि श्रद्धेने हे उपाय करायचे आहे आणि कष्ट सुद्धा करायचे आहे। कष्ट केले बघा, बसून माठातलं पाणी सुद्धा पुरत नाही, तर पैसा कसा पुरणार? त्याच्यासाठी कष्ट करायलाच हवा आणि कष्ट केला तरच तुम्हाला हे जे उपाय आहे ते फलदायी ठरणार आहे, उपयोगात पडणार आहे। त्याच्यामुळेच तुम्हाला आज सांगते त्याच्यातला पहिला उपाय म्हणजे आता मी तुम्हाला सांगत असते बघा, हे जे मोठे लोक असतात, गडबड श्रीमंत असतात, खूप पैसे असतात त्यांच्याकडे, पण असं कधी बघा ते लोक जास्त म्हणजे देवाचं करतात पण एवढं नाही करत, पण देवाचं करतात पण ते दान धर्म भरपूर प्रमाणात करत असतात। भलेही लोकांना दाखवण्यासाठी काशीना, पण ते दान धर्म करत असतात, त्याच्यातच त्यांचं पुण्य त्यांना प्राप्त होत असतं। दान धन्य म्हणजे ते अन्न दान करत असतात किंवा काहीतरी वस्त्र दान करत असतात। बघा काही ठिकाणी साड्या सुद्धा वाटतात की मोठी लोक, किंवा बघा त्यांच्या घरामध्ये खूप मोठ्या पूजा होत असतात, त्या ठिकाणी ते अन्न दान करत असतात, त्या ठिकाणी आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा आपल्याला काहीतरी देत असतात। पण ते असे काही उपाय करतात की त्याच्याने त्यांना लाभ प्राप्त होत असतो आणि दानाला अत्यंत साधारण महत्व आहे। त्यामुळे हे आपण म्हणतो ना, आपण एखाद्या श्रीमंत घरामध्ये गेलो तर अशा काही वस्तू त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये ठेवलेल्या असतात आणि ते उपाय करत असतात, त्या आपल्याला माहित नसतं, पण हे लोक उपाय करतात ते आपल्याला कळून येत नाही। आपण काय म्हणतो, हे तर काय उपाय करत नसतील, यांच्या घरात देवावर एवढी धूर बसलेली असते, देव काय करत नाही, एकदम ऐशो आरामामध्ये राहतात, त्यांना काय कशाचीच कमतरता नाही, कुठल्याच गोष्टीचा नियम पाळत नाही, पण ते अन्नदान करत असतात, ते लोकांचं मन जिंकण्यासाठी अन्नदान करत असतात। त्यांचं जे पुण्य आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पुण्यामध्ये भर पडण्यासाठी ते अन्नदान भरपूर प्रमाणात करत असतात, वस्त्रदान करत असतात आणि अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवत असतात की त्या त्यांना लाभदायक ठरतात आणि त्या आपल्याला माहीत नसतात। आज त्याचबद्दल सांगणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी वस्तू आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। ती म्हणजे तुम्हाला आता सांगते, पहिली वस्तू माता लक्ष्मीची मूर्ती। बघा ज्योतिषशास्त्राप्रमाणे माता लक्ष्मीची जी चांदीची मूर्ती असेल, भले छोटी असो थोडी मोठी असो, ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढत चालते, धनामध्ये वृद्धी होते असं म्हटलं गेलेलं आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, खूप श्रेष्ठ अशी ही मूर्ती मानली गेलेली आहे चांदीची। त्यामुळे जर शक्य असेल तर नक्कीच आपल्या देवघरामध्ये तुम्ही चांदीची मूर्ती आवर्जून ठेवायची आहे आणि तिची रोज पूजा करायची आहे। असं नाही की आणून आपल्या देवघरामध्ये ठेवली आणि आपण तिची पूजा करायची नाही, काही नाही, नुसतं ठेवून दिलं म्हणून एक देखावा म्हणून आपण ठेवून दिला असं नाही। तिची रोज पूजा करायची, शुक्रवारी मंगळवारच्या दिवशी तिच्यावर अभिषेक करायचा, नंतर कुमकुम आचमन करायचं, श्री सूक्तचं पठण करायचं। बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर करत गेलो तर ती प्रभावशाली होते। ती प्रभावशाली झाली तर ती आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवते, धनाची आवक वाढवते, घरातल्या लोकांचे जो कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, त्या पैशामध्ये ती बरकत देत चालते आणि आपल्या घरातल्या लोकांची भरपूर प्रमाणात अशी प्रगती होत चालते। तर हेच ते कारण आहे। तर तुमच्या घरामध्ये जर
मूर्ती नसेल तर थोडेफार पैसे साचून नक्की छोटीशी काशेना एवढी मूर्ती तुम्ही घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवा। ती मूर्ती ठेवताना त्याच्या आजूबाजूला तुम्हाला कमलगठ्ठ्याची माळ भेटते बघा, 70ला पण मिळते, 80ला पण मिळते, 150ला पण मिळते। ती कमलगठ्ठ्याची माळ आणायची, त्याच्यावर आपले जे कुलदेवी आहे तिचा नामस्मरण करायचं, तिचे मंत्र जप करायचे। तुमची कोणतीही कुलदेवी असेल, तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल, चामुंडा माता असेल किंवा तुळजाभवानी असेल, तर त्याच्यातला तुमची जी देवी असेल त्या देवीचं नामस्मरण करायचं त्या माळेवर आणि ती माळ आपल्या जी लक्ष्मी असते चांदीची तिला अर्पण करायची आणि अशा प्रकारे तिची पूजा आराधना करायची। रोज धूप दीप दाखवायचं, देवीचे नामस्मरण करायचा, अभिषेक करायचा, कुमकुम आचमन शुक्रवारी किंवा मंगळवारी नक्कीच आवर्जून करायचं। बघा हे असं केल्याने आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहते। आणि कधी पण बघा चांदीची लक्ष्मी घ्या तुम्ही, फोटो घ्या तुमच्या देवघरामध्ये, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ती जी मूर्ती आहे ती बसलेली हवी, ती कमळाच्या फुलामध्ये बसलेली पाहिजे किंवा उभी मूर्ती आपल्या घरामध्ये कधीच ठेवत नाही आपल्या देवघरामध्ये। तर उभी मूर्ती आपल्याला ठेवायची नाही, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे जी उभी मूर्ती असते ते ती काढता पाया घेते, म्हणजे आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही त्यामुळे काय करायचं, आपल्या घरामध्ये कधी पण तुम्हाला जर मूर्ती घ्यायची असेल तर चांदीची घ्या आणि बसलेली घ्या। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या धनसंपदामध्ये वाढवण्यासाठी, वैभव वाढण्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे। आज मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे। 3 उपायांमध्ये तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता। तर त्याच्यातलंच तुम्हाला आता दुसरा सांगणार आहे बघा, बुधवारच्या दिवशी श्री गणेश मंदिरात बुधवारी काय करायचं, श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं। गणपती बाप्पांच्या मंदिरात तुमच्या आजूबाजूला कोणतंही गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्याजवळ जेवढे पैसे असतील तेवढ्या पैशाप्रमाणे तुम्ही तिथं दक्षिणा द्यायची। 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये असं तुम्हाला द्यायचं आहे। तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे देऊ शकतात, 11 पण देऊ शकतात। तर काय करायचं, देवाच्या चरणाजवळ ते 11 रुपये ठेवून द्यायचे। 11 रुपये ठेवल्यानंतर देवाला आराधना करायची की माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, रिद्धी सिद्धी माझ्या घरामध्ये प्रवेश करू दे। माझ्या घरामध्ये जे कष्टाचा पैसा आहे, माझ्या मालकाचा खूप कष्ट करून जो पैसा माझ्या घरामध्ये येतो त्याला स्थिरता येऊ द्या। माझ्या घरातल्या लोकांची प्रगती होऊ द्या, माझ्या घरात सुख समृद्धी वाढू द्या असे भगवंत गणेशाला प्रार्थना करायची आहे। बुधवारच्या दिवशीच जायचं आणि तिथं गेल्यानंतर दक्षिणा ठेवायची। दक्षिणा ठेवल्यानंतर तिथलाच 1 रुपया आणायचा। जी दक्षिणा आपण गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवलेली आहे त्याच्यातलाच 1 रुपया उचलायचा, घरी आणायचा। घरी आणल्यानंतर तो जो 1 रुपया आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे। एका ठिकाणी असा स्थापित करायचा आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची। बघा जी काळ्या कलरची सुपारी असेल तर काळी, तुमच्या घरात वेगळी सुपारी येते, आपली रोज पूजेतली सुपारी ठेवली तरी चालेल किंवा लाल कलरची सुपारी काळ्याने लाल कलरची जी सुपारी असते ती ठेवली तरी सुद्धा चालेल। तर त्या सुपारीला त्या 1 रुपयावर ठेवायचं आणि त्याची पूजा करायची, रोज पूजा करायची, आराधना करायची, नामस्मरण करायचं आणि गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणायचं किंवा ओम गण गणपती म्हणून त्याची सुपारीची पूजा करायची। बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच धन यायला लागेल, घरातल्या लोकांची प्रगती होईल, तुमच्या घरामध्ये कुठलेही संकट दुःखांचं निवारण होईल, आलेल्या संकटाचं निवारण होईल, लक्ष्मी माता ही स्थिर होईल आणि जो कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा आहे, राबून आपले मालक जे पैसे कमवतात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच भर पडणार आहे। पैशामध्ये वाढ होत चालते, आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या हळूहळू पूर्ण होण्यास मदत होते। त्याच्यामुळे हा जो उपाय आहे तो नक्कीच तुम्हाला करायचा आहे, जो बुधवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगितला तो करायचा आहे। नंतर दुसरं तुम्हाला सांगते, नंतर काय करायचं ते सांगते। आणि बघा जी देवीची मूर्ती आहे त्या ठिकाणी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो। बघा शुक्रवारी मंगळवारी ह्या दिवशी तुम्ही त्या देवीच्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य का दाखवायचा, तुमच्या घरामध्ये फळं असतील तर फळं दाखवायचे, नाही तर खिरीचा नैवेद्य दाखवायचा, नाही तर मध असतं बघा, मध हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल, पण देवीला सगळी आराधना करून ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहे। आणि आता तुम्हाला तिसरं सांगणार आहे, जो तिसरा उपाय आहे। बघा हे जे तुम्हाला उपाय सांगते याच्यातला तुम्ही एक पण केला तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो, 100% याची गॅरंटी आहे आणि 100% याचा रिझल्ट मिळतोच। खूप श्रद्धेने केला तर आणि कष्ट केले तर, कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच भेटत नाही। त्याच्यातलंच तुम्हाला आता दुसरं सांगणार आहे। दररोज तुमच्या देवघरामध्ये म्हणजे आता तुमच्या आजूबाजूला कुठेतरी मंदिर असेल आणि तुम्ही रोज
म्हणजे देवांच्या मंदिरात जात असणार तर काय करायचं, तिथलं एखादं फूल उचलून आणायचं, एखादं फूल आणायचं आणि ते फूल म्हणजे देवांना फुलं अर्पण करायचे किंवा कोणी केलेलं असेल त्याच्यातलं एक फूल घरी आणायचं आणि ते फूल सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं, त्याची सुद्धा पूजा करायची। असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताला फुलं अत्यंत प्रिय असतात आणि ते फूल जर आपण आपल्या घरामध्ये आणलं देवाजवळचं, देवाच्या चरणांजवळचं आणि त्याची जर पूजा केली रोज आपल्या घरामध्ये तर आपल्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर्य वाढत चालतं। आणि खूप तर आपण त्यावेळी आपल्या म्हणजे आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो सुद्धा खूप प्रमाणात समाप्त होत चालतो, म्हणजे समाप्त होण्यास मदत होते, घरात सुख शांती नांदते, सुख शांती नांदते, प्राप्ती होते, म्हणजे पैशा संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्याचा निवारण होत असतं। आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील निर्माण झालेल्या असतील तर रोज मंदिरात जायचं, तिथलं एक फूल आणायचं, देवाजवळ ठेवायचं, त्याची मनोभावेने पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी ते परत विसर्जन करून टाकायचं, परत दुसरं फूल आणायचं। असं जर तुम्ही रोज मंदिरात जाणार असाल तर असं करायचं आहे। असं केल्याने नक्कीच तुम्हाला खूप प्रमाणात असा लाभ प्राप्त होईल। पण तुम्हाला मी पहिलेच सांगितलं कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं फळ प्राप्त होणार नाही। भले तुम्ही किती देव करा, कितीही उपाय टापाय करा, पण ह्या उपायाचा सुद्धा आपल्याला फरक पडणार नाही। ज्या वेळेस तुम्ही कष्ट करणार तुमच्या घरामध्ये पैसे येणार, त्याच वेळेस त्या पैशामध्ये भर पडणार, त्याच वेळेस ते पैशाला पैसा लागणार आणि पैशाला पैसा लागला म्हणजे आपली प्रगती होते। आपण काहीतरी वस्तू घेतो त्याला प्रगती म्हणतात। तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे आपली प्रगती होत चालते। त्यामुळे हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते तुम्हाला याच्यापैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल, तुम्ही तिघं पण उपाय करू शकतात, पण शक्य असेल तर एकच करा। बट एक करणार तर खूप मनोभावेने करणार, 3 करणार तर खूप घाई गडबडने करणार, त्याच्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर 3 करा, नाही तर 1 केला तरी सुद्धा चालेल। पण उपाय करताना कष्ट करा, मनोभावेने करा, श्रद्धेने करा आणि आत्मविश्वासाने करा। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।